राजकीय आखाड्यातून राज्य विधिमंडळाच्या 6 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात होते। शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, नोकर भरती, मुंबईचा विकास आराखडा आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप यावरून अधिवेशनामध्ये सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा अर्थातच प्रयत्न असणार आहे। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या एक आठवड्याच्या अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयोग करण्याची शक्यता आहे। तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्राप्रमाणेच घोषणांची पुनरावृत्ती केली जाईल अशी शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे। 27 फेब्रुवारीला लेखानुदान सादर झाल्यानंतर 28 फेब्रुवारीला त्यावर चर्चा होईल। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिलाय। यावेळी हातात गांधी कभी मरते नहीं अशा आशयाचे पोस्टर धरत गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडलेल्या घटनेचा मूकपणे निषेध केला। महात्मा गांधींच्या जयंती दिवशी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याने बराच गदारोळ माजला होता आणि याच घटनेचा निषेध आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला। राष्ट्रवादीच्या या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जे पाहतो आपण विरोधक जे आहे ते त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मूक आंदोलन पाहतो आपण पायऱ्यांवरती हे सुरू झालेलं आहे। गांधी जयंतीच्या दिवशी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही कृत्य केलं त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। पाहतो राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे आमदार या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी हे मूक आंदोलन सुरू केलेलं आहे। गांधी कभी मरते नाही, गांधी हत्या करू पाहणाऱ्यांना यश कधी आलंच नाही। आज 150 वर्षानंतरही गांधीच्या पुतळ्यानंतर गोळ्या धरणाऱ्यांचा निषेध नाही किंवाच करायला वाटतं अशा प्रकारचा बॅनर घेऊन जे आहे ते आमदारांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी जे आहे ते विरोधकांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। मूक आंदोलन जे आहे ते आहे, हाताला जे आहे ते काळे बँड बांधलेले आहे आणि झालेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन नितीन राजू सोनवणे, साम टीव्ही, मुंबई। तर गांधी कभी मरते नहीं अशा आशयाचे पोस्टर्स हातात घेऊन आता विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। हिंदू महासभेच्या कृत्याचा निषेध यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून करण्यात येतोय। राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावेळी मूकपणे हा निषेध नोंदवलाय। हातामध्ये पोस्टर्स घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्याला विधिमंडळाच्या बाहेर उभे असलेले पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे सगळेच बडे नेते यावेळी विधिमंडळाच्या बाहेर उपस्थित आहेत। गांधी कभी मरते नहीं अशा आशयाचे पोस्टर्स हातात घेऊन त्यांनी या घटनेचा निषेध केलाय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। थोड्याच वेळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। विरोधकांचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकलेला आहे। विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मात्र त्याच पूर्वी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकलाय। काल विरोधकांनी चहापानावर देखील बहिष्कार टाकला होता। त्यापासूनच विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा सुरुवात केली आणि आज राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला। थोड्याच वेळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आज या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कालपासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। काल चहापानावरती बहिष्कार टाकण्यात आला, त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधिमंडळाबाहेर निदर्शनं करण्यात येत आहेत। गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात येतो आणि त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते की थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, पण त्याच पूर्वी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बहिष्कार टाकलेला आहे। अधिवेशनाच्या आखाड्यातून ही महत्त्वपूर्ण बातमी। विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्यात आला। यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाज सुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या
त्याची सेवा कार्यास माझ्या शासनाला सतत प्रेरणा मिळते. माझे शासन सीमे पलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत असून पुलवामासह देशभरात इतरत्र शहीद झालेले सैनिक व निमलष्करी दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. माझे शासन दहशतवाद आणि देश विघातक कारवायांचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारला सर्वतोपरी सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेबाबत माझ्या शासनाने दावा केलेल्या 865 गावातील मराठी भाषिक जनतेच्या संविधानिक हक्क आणि विशेषाधिकाराबाबत माझे शासन संवेदनशील आहे. माझे शासन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात सातत्याने एक ठाम भूमिका मांडत आहे. माझ्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे कार्यादेश सप्टेंबर 2018 मध्ये काढले आहेत. प्रत्यक्ष काम अनाविडतला होण्यासाठी आणि तो प्रकल्प कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. माझे शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करते. नव्या पिढीला त्यांच्या विचारांची आणि आदर्शांची ओळख व्हावी म्हणून राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. The state received 76% of normal rainfall during the last monsoon. In the month of September, the state received only 28% of the normal rainfall, which was the lowest during the last 17 years. Considering this situation, my government has declared drought in 151 taluks and 268 revenue circuits. My government has also declared drought-like situation in additional 391 villages in 50 revenue circuits. In addition to providing financial assistance to farmers in drought-affected areas, my government has also granted exemption in land revenue, restructuring of cooperative loans, stay on recovery of crop loans, subsidy of 33.5% in current electricity bills for agricultural pumps, exemption in examination fees for school and college students, relaxation in norms of works under EGS, providing tankers for drinking water wherever necessary, and stopping disconnection of electricity for agricultural pumps. Apprehending fodder scarcity, my government has sanctioned adequate funds to provide fodder seeds and fertilizers to the farmers on 100% subsidy basis for fodder cultivation. My government is taking necessary steps to start fodder camps wherever required. To provide relief to the drought-affected areas in the state, my government has decided to restart drinking water supply scheme, which are closed due to the pending electricity bills, by paying those bills, and has also decided to pay the current electricity bills for the period from November 2018 to June 2019. Pursuant to my government's policy to take various measures in the drought-affected areas, the State Road Transport Corporation has initiated the process of recruitment for more than 4,400 posts of drivers and conductors in those areas. My government has launched the World Bank assisted Maharashtra State Agri Business and Rural Transformation Project for rupees 2,220 crore to be implemented in the next 6 years. This project emphasizes establishment of the farmers, producers organizations for marketing and processing of agricultural produce with a linkage to 40 private companies. To promote quality seed production and to maintain the seed replacement ratio, my government has taken decision to provide financial assistance to seed producing farmers equivalent to the difference between APMC price and MSP through Mahabij
Akola and National Seed Corporation, Pune. To achieve the objective of doubling the farmers' income by 2022, my government has started Bhausaheb Phunkar Horticulture Plantation Scheme to promote horticulture plantation in the state with a cost of rupees 22.50 crore in the current year. With the object of reducing the input cost of farmers and to improve crop productivity, my government has introduced state-sponsored agricultural mechanization scheme to provide financial assistance to the farmers who are not covered under the central government scheme. To tackle the surplus production of the milk in the state, my government has granted an incentive of rupees 50 per kg for exporting skimmed milk powder. Besides, a subsidy of rupees 5 per litre has also been granted to milk supplying farmers with the total expenditure of rupees 188 crore. Another subsidy of rupees 3 per litre was given for conversion of milk into SMP in May 2018 with a total अर्थसंकल्पीय अधिवेशनाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पण त्याच दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। ओबीसी कडून विधान भवनावर एल्गार मोर्चा काढण्यात आलाय। मराठा आरक्षण ओबीसींवर अन्याय करणारं आहे, मराठा आरक्षण रद्द करा अशी मागणी ओबीसींकडून करण्यात येते। मागासवर्गीय आयोग अहवाल बोगस असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। मराठा आरक्षण रद्द करा अशी मागणी ओबीसीकडून करण्यात येते। मागासवर्गीय आयोग अहवाल बोगस असल्याचा आरोप देखील केला जातोय। ओबीसींकडून विधान भवनावर एल्गार मोर्चा काढण्यात आलाय। मराठा आरक्षण हे ओबीसींवर अन्यायकारक असल्याचं देखील म्हणण्यात आलंय। मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात येते। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आणि याच दरम्यान ओबीसींकडून विधान भवनावर एल्गार मोर्चा काढण्यात आलाय। मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। भवनावर एल्गार मोर्चा काढण्यात आला। मराठा आरक्षण हे ओबीसींवर अन्याय करणारे आहे असा आरोप यावेळी ओबीसी समाजाकडून करण्यात येतोय। की आतापर्यंत महाराष्ट्रातला ओबीसी हा केवळ व्यक्तिपूजक म्हणून एखाद्या नेत्याच्या पाठीमागे जात होता, परंतु आजचा आझाद मैदानावरचा ओबीसी एल्गार मोर्चा हा कोण्याही एका नेत्यासाठी नाही, सर्व ओबीसी जातींमधले नेते, साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते असे सगळे एकत्र केवळ ओबीसी म्हणून आलेले आहेत आणि हे सर्व ओबीसी जातींमधल्या नेत्यांचं फेडरल नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाखाली हा ओबीसींचा मोर्चा निघतो आहे। या ओबीसी मोर्चाची प्रमुख मागणी एकच आहे। 29 नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाने जो मराठा आरक्षणाचा कायदा पास केला त्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला SC-BCचा दर्जा देऊन त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे, तर हा कायदा रद्द झाला पाहिजे। याचं कारण असं की मराठा समाजाला SC-BC किंवा OBC दर्जा दिल्यामुळे ते केव्हाही ओबीसींच्या मूळ यादीमध्ये येऊन ओबीसींचं आरक्षण खतम करू शकतात।